नमस्कार मित्रांनो, मी राकेश शिरकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राकेश शिरकर MH08. मित्रांनो, आज खूप दिवसानंतर असं म्हणजे मनात आलं की आज चला काहीतरी असं नवीन करूया. पावसाचा पण सीझन चालू झाला आहे, पावसाला सुरुवात झाली आणि 2-3 दिवस सातत्याने भरपूर पाऊस पडतो आहे मित्रांनो. तर आज माझा मित्र प्रणय आणि माझ्या सोसायटीमधली काही मित्रमंडळी, तर आम्ही असं अचानक ठरवलेलं की चला आज कुठेतरी फिरायला जाऊया. तर फिरायला जायला निघालो तर माझ्या मनात आलं चला आज भरपूर दिवसाने आज ब्लॉगिंग करूया. तर चला मित्रांनो, आपण जाऊया कोंडेश्वर, श्री क्षेत्र कोंडेश्वर. एकदा तुम्ही पहा नजारा वगैरे, तिकडचं नैसर्गिक दृश्य जे आहे खूप एकदम मनाला असं समाधान देणारं दृश्य आहे मित्रांनो. आणि खूप म्हणजे असं निसर्गपूर्ण वातावरण आहे आणि आपल्याला एक प्रकारे गावचं फील येईल असं मला मित्रांनो. एकदम गावचा नजारा आहे, वावाला खूप मजा येणार आहे. मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी म्हणजे फिरायला आलेले आहेत. पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये नक्कीच पर्यटक लोक बाहेर पडत असतात, आपल्या पावसाचा आस्वाद घेत असतात, निसर्गाचा आस्वाद घेत असतात खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे मला असं वाटतं की एवढी म्हणजे आम्ही नेहमी जातो कोंडेश्वरला, नाही असं नाही, पण एवढी गर्दी मी आज फर्स्ट टाईम बघतो. नक्कीच भरपूर लोक जे आहेत, पर्यटक आहेत, ते पावसाच्या निमित्ताने आज घराबाहेर पडले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवण्यासाठी, आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज कोंडेश्वर या ठिकाणी जाताना दिसत आहेत. म्हणजे किंवा तिकडून परतीचा प्रवास त्यांचा चालू आहे. तर खूप मस्त असं वातावरण आहे. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडून गेला आहे, पण आता जो पाऊस आहे तो रिमझिम पाऊस आहे. म्हणजे ज्या पद्धतीने श्रावणात पाऊस चालू असतो त्या पद्धतीचा पाऊस आता सध्या चालू आहे. आणि नक्कीच रस्ते जे आहेत एकदम गावामधून आहेत. एकदम आपल्या जे गावची जी लोकवस्ती असते ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, जवळपास 2 वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो आहे खेळायला. 2 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत आम्ही खेळत होतो. 4:30च्या नंतर भर पावसामध्येच आता आम्ही निघालो इथे कोंडेश्वर या ठिकाणी फिरायला. आणि जबरदस्त थंडी लागते, काय खाल्लेलं पण नाही. आता नाश्ता करायला थांबलो आहे, नाश्ता करून मग जाऊया म्हणजे तुमचा प्रवास. आणि भरपूर खतरनाक थंडी आहे. पावसाचा पण जो वेग, पाऊस पण जोरात आणि त्यात वरून हवा पण जोरात सुटली आहे, त्याच्यामुळे थंडी म्हणजे एकदम खतरनाक थंडी वाजते आहे. म्हणजे चला बघूया, पहिला खाऊया काहीतरी पोटभर, त्याच्यानंतर मग जा. हे चला मित्रांनो, नाश्ता करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला. तर चला, खूप थंडी वाजते, खतरनाक थंडी एकदम. पावसाचा पाऊस जो पडतो आहे तो या कमी व्हायचं नावच घेत नाही आहे.
आस्वाद घेत आहेत सहकुटुंबासह सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. असं खूप असं मनाला समाधान देणारं असं वातावरण आहे. चला खूप सुंदर असा निसर्ग आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. निसर्गामध्ये आपण थोडं फोटोशूट चालू आहे आपला प्रणय भाऊ आपल्या या ठिकाणी फोटोशूट करतो आहे. खतरनाक पोझिंग देतो या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो, असं डोळ्याचा पार न फिरणारा वातावरण, त्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आलो आहे. जायचं होतं आपल्याला कोंडेश्वरला, ज्या ठिकाणी श्री क्षेत्र कोंडेश्वर या देवस्थान आहे त्या ठिकाणी जायचं होतं, परंतु काही कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही. कारण की तिथे जर गेलो असतो तर आम्हाला इथे फोटोशूट करायला थोडा यायला विलंब झाला असता, कालोख पडला असता. मग कदाचित आपल्याला फोटोशूटसाठी त्या ठिकाणी म्हणजे येता नसतं आलं, कालोखामुळे फोटोशूट आपला झाला नसता. आणि प्रणय खास आपल्या फोटोशूटसाठी आपल्याला या ठिकाणी घेऊन आला आहे. प्रणय पाहू शकता. आणि हे आमचे फोटोग्राफर आहेत दर्शील आणि भूषण. फोटोग्राफरचा नाद नाही करायचा मित्रांनो. टाईपमध्ये पाणी अडवण्यात आलं तिथे पाऊस येताना आपण तिथे पाहिलं पाणी उतरण्याची जागा आहे ती. आपल्याला खरं म्हणजे त्या ठिकाणी जायचं होतं, कदाचित तो दिसेल त्याला दाखवतो. तिथे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवाचं मंदिर आहे, तिथे जायचं होतं, परंतु काही कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही. तर तुम्ही पाहू शकता काय मस्त असा व्ह्यू आहे. निसर्गाच्या सानिध्यात होतं आहे गाव आणि मस्त नदी किनारा मस्त. आणि पावसाने पण जोर धरला एकदम. आणि या ठिकाणी फॅमिलीसोबत येण्याची मजाच वेगळी आहे. थोडा बोलला आणि प्रेम येत असतो परिवारासोबत, फॅमिली असते आमची. परंतु आज माझ्या मित्राच्या इच्छेखातीर